नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. प्रिया ही सुभेदारांच्या घरी आलेली असते आणि त्यावेळी नेमकं सायली आणि अर्जुन हे कामानिमित्त बाहेर गेलेले असतात. तर विमल ही सायली आणि अर्जुनच्या रूमची साफसफाई करायला जाते आणि त्यावेळी तिला सायलीच्या रूममध्ये आश्रमातील अल्बम सापडतो. सायली आश्रमातील अल्बम बघता बघता झोपी गेलेली असते आणि अल्बम तिने तिथेच ठेवलेला असतो आणि विमलला नेमका तो अल्बम सापडतो आणि त्यामध्ये ती बघते तेव्हा त्यामध्ये आश्रमातील काही मेमरीज असतात आणि आश्रमातील लहानपणीचे प्रियाचे आणि सायलीचे फोटोज वगैरे असतात. परंतु विमल काही सायलीचे फोटोज आतमध्ये बघत नाही. ती फक्त वरवर अल्बम बघते आणि कल्पनाला दाखवण्यासाठी ती खाली येते. परंतु कल्पना तेव्हा कामामध्ये असते. विमल जेव्हा कल्पनाला तो अल्बम दाखवते तेव्हा कल्पना सुद्धा पहिल्यांदीचे सगळे फोटोज बघते. त्यामध्ये सायली जेव्हा मोठी झालेली असते त्याच्या सगळ्या मेमरीज असतात. आश्रमामध्ये साजरे केलेले सण उत्सव या सगळ्यांचे ते फोटोज असतात आणि कल्पना ते फोटोज बघत असते. विमल आणि दोघी त्यावर चर्चा करत असतात. तर आता प्रियाला या गोष्टीची भनक लागते. प्रिया आता कल्पनाजवळ आणि विमल जवळ जाते आणि म्हणते की मलाही दाखवा ना ते फोटोज, कारण माझ्याही खूप मेमरी आहेत त्या आणि माझं बालपण सुद्धा आश्रमामध्येच गेलंय, त्यामुळे मलाही बघायचेत फोटो. त्यामुळे विमल आता तो फोटोंचा अल्बम प्रियाच्या हातात देते. तर प्रिया आता सोफ्यावर बसून तो अल्बम बघत असते. कल्पना तिचं काम करत असते किचनमध्ये आणि जेव्हा प्रिया तो अल्बम बघत असते नेमकं त्या अल्बम मधून एक फोटो खाली पडतो आणि तो फोटो असतो सायलीचा, म्हणजेच तन्वीचा. आता सायलीचा लहानपणीचा फोटो बघून प्रिया मात्र खूप घाबरलेली असते. तर त्या फोटोच्या मागे सायलीचं नाव लिहिलेलं असतं आणि सायली जेव्हा आश्रमात आली तेव्हा त्या आश्रमात येण्याची ती तारीख सुद्धा लिहिलेली असते, म्हणजेच 11/8/1998. ही तारीख तीच असते ज्यावेळी प्रतिमा आणि रविराजचा ऍक्सिडेंट झालेला असतो आणि सायलीचा लहानपणीचा सुद्धा तो फोटो असतो. त्यामुळे जर हा फोटो आता कोणाच्या नजरेस पडला तर सगळ्यांना सगळं खरं समजेल की सायली हीच खरी तन्वी आहे. आणि ज्यावेळी प्रतिमा रविराज यांचा ऍक्सिडेंट झाला होता नेमका त्याच दिवशी सायली सुद्धा आश्रमात आली होती. याचा अर्थ ही सायली नसून ही तन्वी आहे. हे सर्व सत्य आता सर्वांना समजेल याची प्रियाला आता खूप भीती वाटते. त्यामुळे आता तो फोटो कुठे लपवावा असा तिला मोठा प्रश्न पडतो. तर प्रिया पटकन तो फोटो तिच्या पर्समध्ये टाकायला जाते. परंतु तो फोटो पर्समध्ये न जाता खाली पडतो आणि प्रिया जेव्हा तो फोटो खाली उचलायला जाते नेमकं कल्पना तिथे येत असते. त्यामुळे प्रिया पटकन तो फोटो सोफ्याच्या खाली ढकलून देते. आता कल्पना प्रियासाठी चहा घेऊन आलेली असते आणि ती प्रियाला म्हणते की प्रिया चहा घे, परंतु प्रिया मात्र त्याच धक्क्यामध्ये असते, कारण आता सायलीचं सगळं सत्य हे सोफ्याच्या खाली असतं आणि तो एक फोटो प्रियाचा पर्दाफाश करणार असतं. प्रिया प्रचंड घामाघूम झालेली असते. कल्पना म्हणते की अगं तुला एवढा घाम का फुटलाय आणि एवढी का घाबरली आहेस तू? तर प्रिया म्हणत असते की नाही हो, असं काही नाही, खरं तर मी आश्रमातील जुन्या आठवणी बघत होते ना, त्यामुळे जरा भावूक झाले मी, बाकी काही नाही. कल्पना म्हणते की ठीक आहे, परंतु हा चहा पिऊन घे आणि मग कल्पना चहा देऊन तिथून निघून जाते. तर प्रिया आता तो फोटो काढण्याचा पुन्हा प्रयत्न करत असते, परंतु तिला हाताने काही तो फोटो निघत नसतो. तेवढ्यातच पूर्णा आजी प्रियाला आवाज देते. त्यामुळे प्रियाला आता पूर्णा आजीचं ऐकणं पण महत्वाचं असतं आणि मग तो सोफ्या खालून फोटो न काढता आता ती पूर्णा आजीच्या रूम मध्ये जाते. तर विमल ही हॉलची साफसफाई करण्यासाठी तिथे आलेली असते आणि साफसफाई करताना जेव्हा झाडू ती सोफ्याच्या खाली मारते त्याच वेळी नेमका तो फोटो बाहेर येतो. तर विमल आता तो फोटो हातामध्ये घेते आणि विमलला समजतं की तो तन्वीचा फोटो आहे, परंतु त्यामागेची तारीख लिहिलेली असते आणि नाव लिहिलेलं असतं ते काय अजून विमलने बघितलेलं नसतं. विमलला असं वाटतं की हा तर तन्वीचा फोटो आहे, त्यामुळे विमल त्याकडे जास्त लक्ष देत नाही आणि तो फोटो पूर्णा आजीला दाखवण्यासाठी विमल तो फोटो तसाच सोफ्यावर ठेवून देते आणि तिचं पुढचं काम करायला सुरुवात करते. त्यानंतर अर्जुन आणि सायली सुद्धा घरी आलेले असतात आणि अर्जुन आणि सायली डायरेक्ट त्यांच्या रूम मध्ये जातात. सायली रूम मध्ये असते तर अर्जुन जेव्हा रूम मधून बाहेर येतो तेव्हा वरून त्याचं लक्ष हे सोफ्यावर जातं आणि सोफ्यावर एक फोटो ठेवलेला आहे हे त्याला समजतं. अर्जुन आता पटपट जिन्याने खाली उतरतो. तर प्रिया आता तिथे आलेली असते आणि प्रियाला समजलेलं असतं की अर्जुनची नजर ह्या फोटोवर पडली आहे, परंतु अर्जुनला अजून खरं काय आहे ते कळलेलं नसतं. प्रिया लगेचच तिथे जी विमल साफसफाई करत असते ती बादली ठेवलेली असते. विमल लगेच ती सगळी पाण्याची बादली हॉलमध्ये ओतून देते, जेणेकरून जो फोटो खाली पडलेला असतो तो फोटो पूर्णपणे पाण्यात भिजून जातो आणि त्या फोटोवर जी अक्षरं लिहिलेली असतात ती देखील पुसून जातात. प्रियाच्या तर मनासारखं झालेलं असतं. अर्जुन पटकन येतो आणि त्या पाण्यातून फोटो उचलतो. तर ती अक्षरं तर पुसलेली असतात, परंतु त्याला तो फोटो दिसतो. तो सायलीचा लहानपणीचा फोटो असतो, परंतु अर्जुनला असं वाटतं की ही लहानपणीची तन्वी आहे आणि